पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद दौऱ्यावर. दुर्घटनास्थळ आणि रुग्णालयाला देणार भेट. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या घरी जाऊन करणार सांत्वन. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू. महाराष्ट्रातील 8 जणांचा समावेश. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, दीपक पाठक आणि रोशनी सोंघेरे हे 4 क्रू मेंबर्स सुद्धा मृत्युमुखी. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक, सुनील तटकरे यांच्या नातेवाईक. महाडिकांच्या मृत्यूनंतर तटकरेंनी घेतली कुटुंबियांची सांत्वनपर भेट. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये पंढरपुरातील दाम्पत्याचा समावेश. लंडनमध्ये असलेल्या मुलाला भेटण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य. महादेव पवार आणि आशा महादेव पवार असं दोघांचं नाव. विमान अपघातातील मृतांमध्ये नागपूरच्या महिलेचा समावेश. यशा कामदार, मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मोढा लंडनला निघाले असताना विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये क्लाइव्ह कुंदर या वैमानिकाचा सुद्धा मृत्यू. मूळचे कर्नाटकचे असलेले क्लाइव्ह कुटुंब सध्या मुंबईमध्ये कलिना परिसरात वास्तव्यास. ड्रीमलाइनर विमानाबाबत जगभरात तक्रारी. या विमानांचा वापर का होत होता? राज ठाकरेंचा सवाल. डीजीसीएनं यावर कारवाई केली नाही, याबाबतही सरकारला सवाल. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एक जण आश्चर्यकारकरित्या बचावला. रमेश विश्वास कुमार असं बचावलेल्या प्रवाशाचं नाव. रमेश कुमार यांच्या छातीला, डोळ्यांना आणि पायांना मात्र इजा. काळजाचा थरकाप उडवणारा विमान दुर्घटनेचा व्हिडिओ समोर. टेक ऑफ करताच अवघ्या 40 सेकंदात विमान कोसळलं. 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. राज्यभरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात. मुंबईला पुढील 4 दिवस पावसाचा इशारा. तर पुण्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, संभाजीनगरमध्ये सुद्धा जोरदार पर्जन्यवृष्टी. इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून फायटर प्लेनद्वारे हल्ला. इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत. इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित.